शिवप्रभू दौड आता पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला ध्वजाचे मानकरी कळलेले आहेत. अडतीसवी मोहीम आहे आणि 37वी श्री शिवप्रभू दौड आहे या वर्षीची. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या त्या व्हिडिओमध्ये जिथे आपण आज पाहणार आहोत श्री शिवप्रभू दौड 2024. शिवप्रभू दौड घेण्याचं कारण एकच असतं की दरवर्षी ध्वजाचा मानकरी कसा ठरवायचा, तर या उपक्रमातून आपण ठरवला जातो. आता वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळे धारकरी स्पर्धक ह्या दौड्यामध्ये भाग घेत असतात आणि ज्या स्पर्धकाचा पहिला नंबर येतो तो पुढच्या वर्षी ध्वजाचा मानकरी होत असतो. सो मागच्या वर्षी चिपरी गावातून आलेले तेजस पवार हे आपले ध्वजाचे मानकरी होते. मागच्या शिवप्रभू दौड्यामध्ये त्यांचा पहिला नंबर आला होता. तुम्हाला जितकी उत्सुकता लागून आहे तितकीच मला देखील आहे. सो आज आपण पाहूयात या मोहिमेमध्ये, ह्या दौड्यामध्ये कोण पहिलं येते आणि पुढच्या वर्षी 2025च्या मोहिमेमध्ये ध्वजाचा मानकरी कोण होते. सो तेच आपल्याला पाहायला भेटेल. व्हिडिओ संपूर्णपणे बघा. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पर्धक आणि त्यांचे आलेले नंबर पाहायला नक्की मिळतील. एक आता सकाळचे 4 वाजलेले आहेत. प्रत्येक धारकरी उठून आता जरासं आपला जिथं मुक्काम असतो ना ते सोडून थोडंसं लांब आपण शिवप्रभू दौड ठेवतो. सो आता तिकडेच आलेलो आहे मी. ते साधारण 3 ठिकाणी आपल्या अंगावरती रंग उडवलं जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. ते रंग आपल्या पणींवरती, छातीवरती पाहिजे. पहिला अट. दुसरी अट जी आहे ते प्रत्येकाला एक चिठ्ठी दिली जाईल. ती चिठ्ठी असल्याशिवाय नंबर गृहीत धरलं जाणार नाही आणि कुणीही आडकाठी कुणालाही आणायचं नाही. स्वतंत्र पळायचं. आपण शिवक्षेत्र म्हणजे पाईक आहोत का नाही? हा, भले आला न आला आपण ध्वजाचे मानकरीच आहोत. हे बघा, इथून आपलं अंदाजे 7 ते 7.5 किलोमीटर आपलं दौडणं होईल. कमीच ठेवले मुद्दाहून. जाताना पळत असताना पूर्ण उतार आहे. एकमेकांना ढकलायचं नाही आहे, सावकाश पळायचं आहे. परत येताना पूर्ण चढ आहे, याची सगळ्यांना माहिती असू दे. दुसरं, इथून अंदाजे 1.5 किलोमीटर वरती, 1.5-2 किलोमीटर वरती पहिला ठिया आहे जिथं रंगाची बुदली लावलेली आपले कार्यकर्ते उभे आहेत. तिथं अंगावरती तो कलर मारून घ्यायचा आहे. दुसऱ्या ठियेवरती पुढे 1 किलोमीटर वरती तिथे एक रंगाची पुतली ठेवलेली आहे. ती आपल्या अंगावरती पहिला रंग तपासून दुसरा रंग मारणार आहे. ते प्रत्येकाच्या लक्षात असू दे. नाहीतर सरळ दुसरा रंग जर का तो मारणार नाही, पुढचा 2 नंबरचा पहिला रंग तपासून दुसरा रंग तो मारणार आहे. आणि तिसऱ्या ठिकाणी जिथं आपला शेवटचा ठिया आहे तिथं तिसरा रंग मारणार आहे. पहिले 2 रंग तपासून तिसरा रंग मारणार आहे. ही क्रिया 1-2 सेकंड मध्ये फटाफट फास्ट होणार आहे. पण तशी आपली सुद्धा तयारी पाहिजे. कलर दाखवला पाहिजे तिथं. आणि त्या शेवटच्या ठियाला शेवटी एक विशिष्ट प्रकारची एक चिठ्ठी दिलेली आहे. विशिष्ट प्रकारची चिठ्ठी आहे. ती चिठ्ठी घेतलीच पाहिजे. ती चिठ्ठी इथं परत पोहोचूस तोपर्यंत तुमच्या तोंडात ठेवा, खिशात ठेवा किंवा मुठीत घट्ट धरा. ती चिठ्ठी तपासूनच स्पर्धकाचं नाव नोंदवलं जाईल. ती चिठ्ठी असणं आवश्यक आहे. अंगावरती 3 रंग असणं आवश्यक आहे. परत ते रंग नाही आहे, चिठ्ठी मिळाली नाही, पडली, चालणार नाही. चिठ्ठी आवश्यक. प्रत्येकाच्या लक्षात आलं. पळत असताना आपले टोपडी काय जे काय कपडे जे काय काढायचे आत्ताच काढून ठेवा. थोडं उजेडलं की आपण निघायचं 1-5-10 मिनिटांनी. शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपल्याला पळायला मिळते आणि ती दौड पूर्ण करणे हे त्यातल्या सगळ्यात महत्वाची बाब आहे. आपण असं स्वाभिमानाने सांगू शकतो की मी शिवप्रभूमध्ये दौडीमध्ये भाग घेतलेला होता. आजपासून तुम्हाला सांगतो त्याला झाले 35-37 वर्ष झाले. पहिली शिवप्रभू दौड प्रतापगड ते रायगड होते. 1986 झाली, 87 जानेवारीमध्ये, 1987 जानेवारीमध्ये होती मोहीम आपली. जी शिवप्रभू दौड ती पहिली दौड होती. त्यावेळी 32 मिनिट आणि काही सेकंड मध्ये
सिंहासन ते चित्त दरवाजा म्हणजे शिवाजी महाराजांचे सिंहासन रायगडवरती, तिथून ते खालचा चित्त दरवाजा आणि चित्त दरवाजा ते सिंहासन, असं फक्त 32 मिनिटांमध्ये तो पळत आला होता आणि परत जागेवरती पळत आला होता. तो इतका वेगवान तो पळत होता. तेव्हापासून आपली शिवप्रभू दौड चालू झालेली आहे. आपल्याला चढायला गड फक्त 1 तास लागतो, किमान पाऊण तास लागतो, 1 तास लागतो. तो 32 मिनिटांमध्ये वरून खाली खालून वर पोचलाय तो. अशा पद्धतीने ती दौड पहिली झाली होती ती. शिवप्रभू दौड आता पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला ध्वजाचे मानेकरी कळलेले आहेत. ह्या वर्षी मोहिमेमध्ये ध्वजाचे मानेकरी जे आहेत तेजस पवार चिपरी गावचे, तेच या वर्षी देखील आता शिवप्रभू दौडीमध्ये पहिले आलेले आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी मोहिमेचा मान देखील त्यांनाच मिळणार आहे. मस्त तेजस, पुन्हा एकदा ध्वजाचा मान मिळालेला आहे तुला. थकवा गेलाय का तुझा पहिले ते सांग. ठीक आहे ना. आणि दादा तुमचं कुठलं गाव? ह्यांचा दुसरा नंबर आला. तुमचं नाव? शंकर नारायण घे. हा परभणी माझा विभाग आहे. बरं. तुमची पण प्रॅक्टिस असायची का? फुल प्रॅक्टिस. अभिनंदन तेजस. तुझी पण प्रॅक्टिस असायची ना डेली? छान. दादा तुमचा किती आला? चौथा आला. तुमचा किती? 5वा आला. यावर्षीची ही मोहीम आपली श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड या मोहिमेत 38वी मोहीम आहे आणि 37वी श्री शिवप्रभू दौड आहे यावर्षीची. ह्या शिवप्रभू दौडीमध्ये यावर्षी एकूण 90 लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्ही पहिले 10 क्रमांक त्यांचे आता या स्पर्धेमध्ये 10 क्रमांक काढलेले आहेत. आणि हा स्पर्धेचा अंतर एकूण 7.5 किलोमीटर आम्ही ठेवलेला आहे. तर ही स्पर्धा आता पूर्ण होते आहे आणि पहिले 10 जण आपण या स्पर्धेमध्ये नाव घेतलेले आहे. त्यात पहिला क्रमांक प्रशांत तेजस सुरेश पवार चिपरीचा, माधुरी तालुक्यामधला आहे तो. तर तो प्रथम आलेला आहे. आणि आम्ही असे एकूण 10 जणांची नावं घेतले. त्यांना जागा द्या की. एकूण असे 10 जणांची नावं घेतलेले आहेत आणि आता गुरुजींना आम्ही नेऊन ती यादी देणार आहे. तेजस सुरेश पवार हे चिपरीचे प्रथम आलेले आहेत. जळगावचे तुझं नाव सांगा आता. परभणी. हा परभणी नाव सांग. नारायण ढगे. हे परभणी विभाग आहे माझा. पात्रीतून राहतो मी. दुसरं तुझं नाव. जळगाव. हे तिसरे आलेले आहेत. असे पहिले 3 क्रमांक आपण त्यांना बक्षीस देणार आहे आणि पुढच्या वर्षी ध्वजाचे मानकरी हे चिपरीचे असणार आहेत, तेजस असणार आहे. जय जय श्रीराम. शिवप्रभू दौड तुम्ही पाहिले असेल आता पूर्ण झालेली आहे. मागच्या वर्षी ध्वजधारी जे होते तेजस पवार चिपरी गावचे, ह्या वर्षी देखील त्यांनाच मान मिळाला आहे. आणि त्या गड्यांनी पहिल्या दुसऱ्यामध्ये एवढा खूप जास्त डिफरन्स ठेवला होता कारण की त्याची डेली प्रॅक्टिसचा माणूस आहे तो. त्यामुळं हे ते साध्य करू शकला. मावळ तालुक्यातून देखील काही धारेकरी पळाले होते, माझ्यासोबत आहेत आता. सो त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. तर दादा तुमचं नाव काय? ओमकार संतोष मुरे. आणि दादा तुमचं? आदेश सुरेश कारके. दोघं पण उर्शातले ना तुम्ही? नाही, मी सोमटण्यातला. हा उर्शा गावचा. तर कसं तुमची पहिलीच मोहीम होती ना? माझी पहिलीच मोहीम होती. तरी मला अनुभव चांगला भेटला. पुढच्या वर्षी जोरात तयारी करून येईन. नक्कीच. आणि आपल्या मावासाठी आपला ध्वज घेऊन जाईल. नक्कीच नक्कीच. खूप खूप मोठी गोष्ट आहे. दादा तुमची तयारी? माझी 4थी मोहीम होती. माझी तयारी चालू होती 6 महिन्यापासून. तो चढ जास्त असल्या कारणाने ना पायदारा दमले होते. शेवटचा चढ. पण नाही, यातून आपल्याला कळतं ना की आपल्याला आता प्रॅक्टिसची गरज आहे. आपल्याला जर मावळाकडे ध्वज आणायचा असेल तर आपल्याला प्रॅक्टिस मोहीम झाली की प्रॅक्टिस चालू करायला लागेल आपल्याला. वर्षभर तरी प्रॅक्टिस करणे. नक्कीच. हे आम्हाला अनुभव भेटला याच्यातून. बरोबर. त्याच्याशिवाय काही होणार नाही. तुमचा कितवा नंबर आला होता आता? माझा 20च्या ह्याच्यात आहे. 20च्या पट्टीमध्ये. 13वा आला होता. चांगला आहे की. पण हा पण आकडा चांगला आहे की 90 पेक्षा जास्त धारकरी होते. 110 होते ना. 110 मध्ये 13वा नंबर म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. नक्कीच नक्कीच प्रयत्न करूया पुढच्या वर्षी नक्कीच नेऊ आपण. मावाचा पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा ध्वज आपण नेऊ, ही गॅरंटी देतो. मला असं वाटतं की शिवप्रभू दौड्यामध्ये नंबर हा स्पर्धा असल्यामुळे नंबर हा एकच काढला जातो.
पण शिवप्रभू दौड्यामध्ये जे कोणी भाग घेतं की नाही त्या प्रत्येकाला दाद दिली पाहिजे. एवढं 4 दिवस चालून यायचं, एवढं सगळे पाय थकल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा शिवप्रभू दौड्यामध्ये 7-8 किलोमीटर पळताय आणि ते देखील नंबरासाठी. सो ही फारच मोठी गोष्ट आहे. यासाठी एक वेगळीच जिद्द लागते, इच्छाशक्ती लागते आणि ह्या प्रत्येक स्पर्धकाकडे ती होती. हे नंबर जरी नसला आला ना दादा तरी आपण पळालोय ना हीच खूप मोठी गोष्ट आहे मला असं. शिवप्रभू दौड्यामध्ये आपण मावळातल्या काही धारकांसोबत ह्या दादांसोबत आपण माहिती घेतली होती. त्याचसोबत त्यांच्यासोबतच अजून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून काही धारकरी धावले देखील होते. तर दादा तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा. माझं नाव आहे पराग पांडुरंग बागवे. मी कोल्हापूरहून आजरामधून आहे. आणि दादा तुमचं? अर्जुन बागवे. मी पण आजरामधून आहे. दादा तुमचं? जय श्रीराम. विठ्ठल गायकवाड, पुणे जिल्हा, मावळ तालुक्यामधनं मी प्रभू दौडमध्ये भाग घेतला होता. या दोघांच्या तर आपण मुलाखत घेतलेलीच आहे. तुमचा कितवा नंबर आला काही मोजलं तुम्ही? नंबर नाही सांगते ना, कारण माझ्या पुढे भरपूर धारकरी होते. पण शिवप्रभू दौड ही पूर्ण कर हे खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे शिवप्रभू दौड मध्ये भाग घेणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण का आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिलेला असतो. त्यामुळे शिवप्रभू दौड करणं हे प्रत्येक धारकऱ्याचं कर्तव्य आहे. जो धारकरी शिवप्रभू दौड मध्ये भाग घेईल ते सर्व विजेतेच असतात. पण आपण पुढील वर्षी भगवा ध्वज घेण्यासाठी एक नंबर काढला जातो. त्यामुळं त्या धारकऱ्याच्या हातात आपण परमपवित्र भगवा ध्वज दिला जातो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय हनुमान. हरे हरे महादेव. हरे हरे महादेव.